नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे तिच्या डोळ्यात खूप मिरचीन ते गेले असतं. मंजू खूप ओरडत असते. मंजू म्हणत असते, सत्या तू अगोदर त्या आर्यनला बघ, इथेच कुठेतरी असणार आहे तो, इथून कुठेच नाही गेला, सत्य तू आर्यनकडे बघ. तर आता लगेच सत्या म्हणतो, वाघमारे हो तुम्हाला एवढा त्रास होतोय, मी कुठं त्या आर्यनला बघू. तर आता मंजू म्हणते, नाही सत्या त्या आर्यनला सोडू नकोस असं म्हणत असते. आणि आता लगेच सत्या इकडे तिकडे तिकडे बघतो आर्यन कुठे दिसतो का, पण त्याला आर्यन दिसत नाही. आणि ती मंजू खूप मोठे मोठे ओरडत असते, तिच्या डोळ्यांची खूप आग होत असते, त्यामुळे ती खूपच ओरडत असते. तर आता सत्या म्हणतो, वाघमारे तुम्हाला आधी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं म्हणतो. आणि आता सत्या मंजूला तिथून उचलतो आणि आता तो बाहेर घेऊन येतो गाडीकडे. आणि गाडीकडे आणल्यावरती तो मंजूला गाडीत टाकत असतो. आणि मंजूला गाडीत टाकत असताना आता तो तिथे मंजूला गाडीत टाकतो, तेवढ्यात आर्यन पाठीमागून येतो. तो हातोडून ते फेकतो आणि आता लगेच तो तिथून येतो. आणि आता तो लगेच बघतो, म्हणतो सत्याला, काय रे सत्याजित सुर्वे, एवढी तुझी हिंमत का, आता ये ना माझ्यासमोर, तू तर म्हटलं होता समोर ये मग सांगतो. मग काय सांगणार आहे तू, सांग ना मला, आता आता का सांगत नाहीस रे, काय म्हणणं होतं तुझं सत्यजित सुर्वे असं म्हणतो. तर आता सत्या म्हणतो, ए आर्यन गप बसतो का, काही बोलतोय उगाचा, तू आता तुला मी सोडणार नाही आहे, तू माझ्या वाघमाऱ्याने एवढा त्रास दिला आहे ना. सत्या आता आर्यनकडे जायला लागतो, तेवढ्यात मंजू माठी मागून ओरडते. तर आर्यन म्हणतो, ये ना का घाबरतोय. तर आता सत्या परत जायला लागतो, पण आता मंजू खूप मोठे ओरडायला लागते, मंजूला खूप त्रास होतोय असंही होतं. आणि आता सत्या हे बघतो आणि सत्या पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की, आर्यन एक दिवस बघ, तुला नाही तुझा कार्यक्रम फिक्स केला ना, माझं पण नाव सत्यजित सुर्वे नाही असं म्हणतो. आणि आता सत्या तिथे मंजूला गाडी टाकून हॉस्पिटलच्या दिशेने गाडी घेऊन जातो. इकडे आर्यन खूप खुश झालेला असतो. तर इकडे आता सत्या मंजूला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि तो म्हणतो की, लवकर लवकर पेशंट इमर्जन्सी, ओ मिरची पावडर मसाला गेला त्यांच्या डोळ्यामध्ये. तर आता लगेच तिथे ज्या नर्स त्या असतात म्हणतात, लवकर लवकर या, यांना घेऊन जा आतमध्ये पेशंटला. तर आता ते पेशंटला घेऊन जायला लागतात. तर आता डॉक्टर येतात, डॉक्टरला दाखवतात. तर डॉक्टर म्हणतात की यांचं ऑपरेशन करावं लागेल. तर आता सत्या म्हणतो की, वाघमारे शांत हो, आपण आता ऑपरेशनला चाललोय. तर नर्स म्हणतात, तुम्ही नाही येणार, फक्त पेशंटला घेऊन जाणार आम्ही, तुम्ही इथेच बाहेर थांबा असं सांगतात. आणि आता सत्याला तिथे बाहेर थांबायला सांगतात. आणि आता मंजूला ऑपरेशनसाठी आतमध्ये घेऊन जातात. मंजू आता सत्याला सगळं आठवतं, मंजू ते काय बोलले होते काय नाही सगळं आठवत असतं. सत्या खूप रडत असतो. आणि इकडे मंजूला आतमध्ये नेल्यावरती सत्या इकडं खूप त्रास होतो सत्याला. मंजूचं ऑपरेशन सुरू असतं. सत्या इकडं जयदीपला बोलावून घेतो. जयदीप येतो आणि म्हणतो की, काय झालं सत्या. तर लगेच सत्या म्हणतो की, हे बघ ना, अरे वाघमाऱ्यांना काही झालंय, अरे वाघमाऱ्यांना तुला माहिती का काय झालंय, वाघमाऱ्यांना ॲडमिट केलं आहे, अरे वाघमाऱ्यांचं ऑपरेशन आहे, त्या आर्यननी हे सगळं केलं, आर्यननी अरे आपल्या वाघमाऱ्याच्या डोळ्यात मिरचीचा मसाला फेकलाय माहिती का, अरे त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे, आता काय करायचं आपण, आपल्या वाघमारे आपल्याला सोडून तर राहायचं ना, मला खूप भीती वाटते रे. तर आता ते म्हणतात की, अरे सत्य शांत हो, काही होणार नाही आहे, एवढं कशाला घाबरतोय, एवढं घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, हे बघ. तर आता ते म्हणतात, मग काय करताय डॉक्टर आता. तर ते म्हणतात की, डॉक्टर का आता ऑपरेशनसाठी घेतलं आहे वाघमाऱ्यांना, वाघमाऱ्यांना ऑपरेशन झालं की मग हे करणार, ते मग बाहेर सोडणार आहे. तर ते म्हणतात की, ठीक आहे, वहिनी ठीक होतील सत्य, तू काळजी नको करू असं सांगतात. आणि आता लगेच ते म्हणतात की, ठीक आहे मग. तर आता इकडे मम्मी साहेबांनी त्या बोलत असतात. मम्मी साहेबांनी सपना म्हणत असते, काय मम्मी साहेब, तुमची लेक आणि सून कुठं गेली आहे, लेक आणि सून दिसत नाही तुमचीवाली. तर आता लगेच ती म्हणते की, हे बघा तुम्हाला कुठं गेले काय माहिती. तर आता मग ती म्हणते की, मी सगळा स्वयंपाक बनवून ठेवला आहे, आता फक्त जेवायचं राहिलं आहे. तर आता ती म्हणते की, जेवायसाठी वाट बघतो आपण त्यांच्यावाली. तर आता लगेच ते म्हणतात की, ठीक आहे. आणि आता लगेच तिथे जी मंजू इकडं म्हणतात, कुठं गेले असेल ना काय माहिती, ते म्हणते पिक्चर बघायला गेले असेल असं सपना म्हणते. तर मम्मी साहेब म्हणतात, सपने काही बोलू नको, पिक्चर कायला बघायला जातील ते. तर आता लगेच ते असं बोलत असतात. तेवढ्यात आता लगेच जी सपना आहे ती सपना आता तिथे पाणी आणते. पप्पा म्हणतात, जाय सपने मला पाणी घेऊन ये. आणि का थांबला तुम्ही जेवायला, जेवायचं नाही आहे का. तर ते म्हणतात, जेवायचे पण सत्या आणि तुमची ती लाडकी सुनबाई येईना ना अजून त्यामुळं. तर आता ते म्हणतात, जयदीपला फोन करून बघा ना तुम्ही, कोणाला तरी फोन करून बघा नेमकं काय झालं आहे. तर त्यात कोणीच फोन उचलत नाही आहे. तर आता फोन करतात आणि म्हणतात, काय रे जयदीप काय झालं आहे. तर आता जयदीप म्हणतो की, हे बघा वाघमारेचं वहिनींचं आहे ना ऑपरेशन झालं आहे छोटंसं डोळ्याचं, त्यामुळे आता थोडा ॲक्सिडेंट झाला होता, तुम्ही काळजी करू नका, येतोय आम्ही घरी. तर आता लगेच
मम्मी साहेब म्हणतात सत्याला काही झालं नाही ना माझ्या, तर ते म्हणतात नाही सत्याला काही नाही झालं असं म्हणतात. आणि आता इकडं सत्या मंजूला आता जीव घालत असतो. तिचं ऑपरेशन झाल्यावर तिला भेटायला जातो, पण मंजू जेवत नाही. मंजू म्हणते सत्या माझं ऑपरेशन झालं तरी मला दिसलं नाही तर काय करायचं रे, तू माझ्याशी राहशील का, दुसरं लग्न करशील, काय करशील सत्या. सत्या म्हणतो वाघमारे काही बोलू नका, तुम्ही जेवण करा बरं, असं बोलत असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.